एनसीईआरटीने क्लास 7 आणि 12च्या अभ्यासक्रमातून मुघलांचा आणि परप्रांतीय आक्रांताचा इतिहास काढून टाकलाय। जी गोष्ट 75 वर्षापूर्वी करायला हवी होती ती आता झाली आणि ज्यामुळे मागच्या 3 पिढ्या बेनवाद झाल्यात आणि ज्याचा परिणाम असा झालाय परकीय सत्तांना उद्ध्वस्त करणाऱ्या आणि भारताला अखंड ठेवणाऱ्या मराठ्यांचा आणि भारतीय साम्राज्यांचा इतिहास त्या पिढीपर्यंत पोहोचलाच नाही गेला आणि म्हणूनच भारताचा हा गौरवशाली इतिहास आताच्या पिढीला पोहोचणं गरजेचं आहे। आधीच्या पुस्तकांमध्ये बाबर, अकबर, औरंगजेब यांचं प्रशासन, दरबारी राजकारण आणि एवढंच नाही तर मुघल कसे चांगले आहेत आणि कसे दयाळू आहेत हे भासवण्याचा प्रयत्न केला जात होता। पण आता त्याच जागेवर मराठ्यांचा आणि भारतीय राजांचा इतिहास शिकवला जाणार आहे। आधी फक्त 7व्या शतकापासूनचा इतिहास शिकवला जात होता जेव्हा हे परकीय आक्रांत भारतामध्ये आले, पण आता त्याहून मागचा सुद्धा इतिहास शिकवला जाणार आहे। जी भारताची प्राचीन संस्कृती होती, प्राचीन साम्राज्य होते जसे की सातवाहन, अहोम, चोलाज आणि एवढंच नाही तर भारतातल्या पवित्र नद्या, धाम, त्याचबरोबर महाकुंभ सारख्या इतिहासाचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे आणि हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत केलं आहे। माझं एकच मत आहे की मुघलांचा आणि परकीय आक्रांतांचा संपूर्ण इतिहास काढला नाही पाहिजे, कारण आताच्या पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचलाच पाहिजे जेणेकरून त्यांना समजेल की आक्रांतांनी किती आपल्या लोकांवर अत्याचार केले होते आणि आपल्या शूरवीरांनी कशा प्रकारे त्या परकीय आक्रांतांना गुडघे टेकायला भाग पडलं होतं। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा।